शर्ट पण घातलं तर मागून मुलगाच दिसायचे मी. आपल्या सेटवर पण झालं की अरे कळत नाही मारून एखादी टपली कोणीतरी मारेल असं. इतकं पण सहन नाही करायचं. जेव्हा वाटतं जेव्हा बोलावं असं वाटतं तेव्हा डेफिनेटली बोलायचं. सगळ्या प्रेक्षकांना थँक्यू सो मच आणि असंच प्रेम करत राहा. हॅलो एव्हरीवन, लोकमत सखीच्या गेटिंग इनटू कॅरेक्टर या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या झी मराठीवरची शिवा ही सिरियल प्रचंड गाजतीये आणि त्यातली शिवा आपल्या डॅशिंग, बोल्ड आणि तितक्याच प्रेमळ अंदाजाने सर्वांचीच मनं जिंकते. त्यामुळे आज शिवा नेमकी कशी तयार होते हे आपण पाहणार आहोत. सो येस, लेट्स गो. पूर्वाने आता मेकअप करायला स्टार्ट केलंय. मेकअप दादा तिचा मेकअप करताय. पूर्वा, मला सांग की तुझं आधीचा थोडासा लुक जो होता तो वेगळा होता. आता लग्नानंतर तुझा लुक बदललाय. तर तुला कोणता लुक जास्त छान वाटतो? तो आधीचाच. असंही पूर्वाला जास्त मेकअप वगैरे करायला आवडत नाही, ती स्वतःच बोलली आहे. त्यामुळे हा जो मेकअप आहे तुझा तो खूप मिनिमल आहे. हा, ओव्हरऑलच शिवाचा मेकअप मिनिमल आहे. फार नाही करायला लावत. मला मध्ये मध्ये इच्छा झाली तर मी फार करायला लावते. आता साडीतला लुक आहे तर मग असं होतं की आज सगळेच एवढं छान मेकअप करतात, थोडं मला पण पाहिजे असं करते मी. पण जनरली मला कमीच आवडतो. काही शिवाचा जो पहिला लुक होता ना तेव्हा तिला काहीच नव्हतं सांगितलं मेकअप करायला, पण तरी आपण एक बेसिक बेस आणि ते सगळं करतो ते ठेवायला सांगितलेलं. सो ते तसं आहे सगळं. साडीमध्ये आता थोडासा हेवी होत असेल? थोडा हेवी म्हणजे मी आय शेड्स वगैरे करते, एवढंच काय ते चेंज आहे, ते मला आवडतं. ॲक्च्युली शिवाला प्रचंड प्रेम मिळतंय. आधी पण खूप छान, आधीच्या लुकला पण खूप प्रेम मिळालंय आणि आत्ताच्या पण लुकला खूप प्रेम मिळालंय. हा प्रश्न ॲक्च्युली तुला बऱ्याच जणांनी विचारलाय, पण तरी मी पुन्हा विचारते की केस म्हणजे मुलींचा हा एक क्राऊन म्हणता येईल असतो आणि केस कापणं मुलींसाठी खूप कठीण असतं. तर ते तू कसं मॅनेज केलं? थोडीशी कॉन्शियस झाली होतीस का सुरुवातीला? म्हणजे मला पहिल्यांदा ऑडिशन जेव्हा आलं तेव्हा हा क्रायटेरिया होता की केस कापणारी मुलगी पाहिजे. तर मग आणि मला तेव्हा असं झालं की अच्छा हो का, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. की जनरली मला स्वतःला केस कापायचा काही प्रॉब्लेम नसतो, मी 6 महिन्यातनं कापतेच केस. तर मग अच्छा एवढे, पण ते म्हणाले बॉयकट करायचं आहे. मग मी तेव्हा थोडा विचार केला की अच्छा एवढं करावं लागणार आहे का. पण ॲज अ लीड आहे आणि काहीतरी बदलणारं कॅरेक्टर आहे आणि प्रोटॅगनिस्ट आहे, त्याच्यामुळे मग मला असं झालं की अरे नाही, चांगलं कॅरेक्टर आहे, वेगळं आहे. डेली सोपला ज्या प्रकारे कॅरेक्टर्स दाखवतात त्याच्यापेक्षा वेगळं कॅरेक्टर आहे, तर मग करायला काय हरकत आहे. आणि आपला ओव्हरऑल लुक चेंज होणार ही खूप गमतीशीर गोष्ट असते एका कुठल्याही लीड ॲक्टरला. त्यामुळे मी सगळ्यांपेक्षा उजवी दिसणं माझ्यासाठीच चांगलं होतं आणि जे ठरलं खरं तर. सो तेव्हा मग काही वाटलं नाही, जेव्हा कापल्यानंतर खरंच काही वाटलं नाही. पण ऍक्च्युली तो खूप छान कॅरी करते. सोशल मीडियावरती वगैरे पण पोस्ट असतात, खूप चांगल्या प्रकारे त्या केसांना तू फ्लॉन्ट करते. थँक्यू. आता सध्याचा तुझा लुक आहे त्याच्यामध्ये आणि पहिला जो लुक होता त्यामध्ये तुला काय डिफरन्स वाटतो किंवा या लुकमधलं तुला जास्त काय आवडतंय? बेसिकली पूर्वा म्हणून मला साडी वगैरे काही फारशी आवडत नाही आणि शिवा पण तशीच आहे. तिला कधी साडी आणि या सगळ्या गोष्टीची सवय नसल्यामुळे तिला पण ते सगळं ऑकवर्ड होतच आहे. पण बेसिकली शिवा आणि पूर्वाला दोन्ही जीन्स पॅन्ट दिलं असतं आयुष्यभर तरी चाललं असतं, असा मला जो नाही. लग्नानंतरचा लुक म्हणजे लग्न माझं जीन्स पॅन्ट मध्ये झालं ही युनिक गोष्टच होती. तर मग मला असं होतं की अच्छा हे शेवटचं आहे, आता मला साडी नेसावीच लागणार आहे. तर ते दोन्ही गोष्टी मला होतात. बट डेफिनेटली जीन्स पॅन्ट हा ऑप्शन बेटर असतो. मग उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असतो, ते सगळं कॅरी करायला जीन्स पॅन्टच जास्त बेटर आहे. आणि तू ऍक्च्युली खूप वर्षांपासून आता काम करते. म्हणजे पहिली तुझी जी सिरियल होती फ्रेशर्स ती 2016ला आली होती. त्यानंतर आता ऑलमोस्ट फ्रेशर्सला 8 वर्ष झाले. सोबत तू माईम आर्टिस्ट सुद्धा आहेस, तू थिएटर सुद्धा करते, तू टेलिव्हिजन सुद्धा करतेस. तू कोणती गोष्ट जास्त एन्जॉय करतेस? असं आत्ता टेलिव्हिजन करताना बोललेलं बरोबर नाही, पण डेफिनेटली खूप वर्ष झाली, आता 14 वर्ष झाली मी थिएटर करते, त्याच्यामुळे थिएटर जास्त प्रेम आहेच.
पण थिएटर ह्यासाठीच करतो आपण की आपल्याला एक्सपिरियन्स मिळेल, आपण काहीतरी शिकू त्यातनं आणि मोठी गोष्ट करू, म्हणजे फिल्म सिरीज आणि अशा काही गोष्टी. बट त्या गोष्टीचा सगळीकडे फायदा होतो मला, त्यामुळे थिएटर खूप जवळचं आहे माझ्या. असं कारण की या दोन्ही म्हणजे दोन्ही ऍक्टिंग फील्ड मध्ये जरी येत असलं तरी दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत तसं बघायला गेलं तर परफॉर्म करताना. तर मग ते स्विच ऑफ स्विच ऑनची प्रोसेस तुझ्यासाठी कशी असते? खरं तर खूप ते अनुभव जसा घेत जाऊ तशी ती प्रोसेस आहे. खरं तर एक किस्सा आहे की मी जनरली म्हणजे असे माझे प्रयोग होते, म्हणजे माझं शूटिंग पण सुरू होतं, माझा माईमचा शो पण होता आणि माझं मॅक्स सरांकडचं नाटकही होतं. सो ह्या दरम्यान स्विच ऑफ स्विच ऑन होणं खूप गरजेचं होतं, कारण की मी दिवसभर 12 तासांची शिफ्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माईमचा शो करणं हे ह्या दरम्यान फार फार तर किती 4-5 झोपेपुरताच वेळ होता मला. सो तेवढं करून मग दुसऱ्या दिवशी मॅक्स सरांचं नाटकाची प्रोसेस करणं. सो हे तिन्ही गोष्टी एवढ्या वे अवे जाऊन वेगवेगळ्या ह्याच्या आहेत, धाटणीच्या आहेत. सो ते करायला पण मजा येते आणि मुद्दा तोच होता की ह्या सगळ्या गोष्टी करताना जेवढी झोप गरजेची आहे तेवढं स्विच ऑफ स्विच ऑन होणं पण गरजेचंच आहे. सो ते होत होतं, पण मजा येते डेफिनेटली या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला. तू असं त्यासाठी काही करतेस का स्पेशल? नाही असं काही करत नाही खरं तर, पण आपल्याला जे आता थिएटर करत असल्यामुळे सगळ्या गोष्टीची जाणीव आधीपासून असते कॉलेजपासून, तर ते तसंच झालंय माझं की थिएटर करायचंय म्हणजे हमालीपासून सगळं करावं लागतं. सो ते तर माहिती आहे, त्यामुळे त्याची सवय आहे. आणि आता समजा तुझा जो लुक आहे तो थोडासा असा डॅशिंग आणि रावडी आणि आपण एक टॉमबॉयिश लुक म्हणू शकतो, तर असा कधी किस्सा घडलाय का की कोणी तुला बाहेर कुठे ट्रॅव्हल वगैरे करताना मुलगा? हो ट्रेन मधलेच किस्से आहेत की मी चुकून जनरल म्हणजे जेंट्स डबा नाही जनरल डब्यात चढले, तर मला मागून फार तर मी जेव्हा केस आता वाढलेत ते कापले होते तेव्हा मी मुलगाच, किंवा मी शर्ट पण घातलं तर मागून मुलगाच दिसायचे मी. सो ते झालंय असं की होऊ शकतं, असं बऱ्याचदा झालंय. आपल्या सेटवर पण झालंय की अरे कळत नाही, मारून एखादी टपली कोणीतरी मारेल असं. लक्षात नाही तेव्हा नव्हते, आता तरी कळतंय केस वाढल्यामुळे. सो पूर्वाचा मेकअप आता चालू आहे, तिचा बेस मेकअप ऑलमोस्ट डन आहे, थोडासा पुढे मेकअप आता पुढे जाईल, तर थोडासा तिला मेकअपसाठी वेळ देऊया आणि मग आता मी पुन्हा येते.
शिवाचा संपूर्ण लुक झालेला आहे आणि खूप छान दिसतेस तू. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे जो विग तिच्या लुकमधला जो महत्त्वाचा आहे तो सुद्धा लावून झाला आहे आता. तुला तुझ्या आत्ताच्या लुकमधलं सर्वात जास्त काय आवडतं? ब्लाऊजचा पॅटर्न, प्लेन साडी आणि डिझायनर. हा म्हणजे ब्लाऊजचा पॅटर्न आवडतो कारण की म्हणजे असतात असे ब्लाऊज, पण मला तो गळाबंद शर्टचा फील देण्यासाठी जो काही केलाय तो आवडतो. राईट. आत्ताचं हे जे तुझं कॅरेक्टर आहे ते थोडंसं वेगळं आहे, त्याच्यामध्ये तुझा लुक पण वेगळा आहे आणि ओव्हरऑल जे कॅरेक्टर आहे तेच वेगळं आहे. तर तुला कारण प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतं, तर या कॅरेक्टरने तुला काय शिकवलं जे तुझ्या पुढील आयुष्यात सुद्धा तू लक्षात ठेवशील? अजून खरं तर शिकवलं नाहीये, शिकते पूर्वा शिवाकडनं 2 गोष्टी मेजर, की शिवाकडे प्रचंड पेशन्स आहे आणि पूर्वाकडे शून्य पेशन्स आहे. तर ती तो शिकण्याचा प्रयत्न करते डेफिनेटली. आणि मेजर तीच गोष्ट आहे कारण की ती शिवा कुठल्याही सिच्युएशनमध्ये शांतपणे गोष्टी स्वीकारते आणि त्या तशा फॉलो करते आणि पूर्वा नाही करत. तर त्या प्रकारे शिवा ती शिकवते आणि अजून शिकते पूर्वा तिच्याकडे. आणि पूर्वाला जर का समजा हायपोथेटिकली पूर्वा ही समजा शिवाची मैत्रीण आहे, तर पूर्वाला जर शिवाला काहीतरी सांगायचं असेल किंवा एखादी ॲडवाईस द्यायची असेल तर ती काय असेल? इतकं पण सहन नाही करायचं. जेव्हा वाटतं, जेव्हा बोलावं असं वाटतं तेव्हा डेफिनेटली बोलायचं. जसं पूर्वाकडनं शिवाला शिकण्यासारखं आहे तसं शिवाकडनंही पूर्वाकडे गोष्टी आहेत शिकवण्यासारख्या. तर जितकी सहन करते शिवा तेवढं थोडं न करता स्वतःची मतं आणि स्वतःचं म्हणणं पण मांडलं तर चालणार आहे कधीतरी, असं सांगू शकते पूर्वा. येस, थँक्यू सो मच तुझा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. खूप छान दिसतेस आणि संपूर्ण लुकसुद्धा खूप छान झाला आहे. तुला कसं वाटलं? छान वाटलं. थँक्यू सो मच. तुम्ही इतकं आलात आणि माझं अख्खं रुटीन शूट केलं तर त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मला छान वाटलं माझा फुल मेकओव्हर करताना तुम्ही शूट करताय मला आणि छान छान प्रश्न विचारले. येस येस. आणि ॲक्च्युली प्रेक्षकांचं संपूर्ण सिरियलला खूप प्रेम मिळते आणि तुला सुद्धा खूप प्रेम मिळते. नाही, त्याच गोष्टीने आम्ही पण खुश होतो आणि एक्सायटेड होतो की आपल्याला अजून काहीतरी चांगलं द्यायचं आहे, अजून काहीतरी एक्साइटिंग गोष्ट द्यायची आहे प्रेक्षकांना. आणि प्रेक्षक एवढ्या उत्सुकतेने बघत असतात, त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना थँक्यू सो मच आणि असंच प्रेम करत राहा. येस येस, थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल. तुम्हाला हा संपूर्ण मेकओव्हर कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचं प्रेम पूर्वापर्यंत नक्की पोहोचवा. सोबतच लोकमत सखीच्या फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी. थँक्यू सो मच.